नमस्कार मंडळी. कसे आहात? बरे आहात ना? बरेच असायला हवे. आज आहे 1 जुलै, कृषी दिन. आपले अन्नदाते, आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंना सलाम करण्याचा दिवस. कृषी दिनाचा इतिहास. 1 जुलै हा महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री व कृषी तज्ञ वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना व सुधारणा राबवल्या. कृषी दिन म्हणजे केवळ स्मरण नव्हे, तर शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव. हा दिवस त्यांच्या कष्टाला मान्यता देण्याचा आणि नव्या दिशेने विचार करण्याचा आहे. आज आपण त्यांच्या स्वप्नातील सेंद्रिय शाश्वत शेतीकडे वळायला हवं. शेतकऱ्यांचे योगदान. शेतकरी वर्षभर उन्हात तानात राबतो. त्यांच्या घामातून आपली भूक भागते. पावसावर अवलंबून असूनही तो कधीच हार मानत नाही. दुष्काळ, महागाई, कर्जबाजारीपणा या साऱ्यांचा सामना करूनही तो अन्न पुरवठा करतो. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला केवळ सहाय्य नव्हे, तर मानाचं स्थान मिळालं पाहिजे. आधुनिक व सेंद्रिय शेतीची गरज. आजच्या युगात सेंद्रिय व शाश्वत शेती ही काळाची गरज आहे. जमिनीचे आरोग्य, अन्नाची गुणवत्ता आणि पर्यावरण यासाठी ही दिशा योग्य आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक उपायांवर भर देणे आवश्यक आहे. सरकार, संस्था आणि नागरिकांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, बाजारपेठ आणि सन्मान द्यावा. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि नवीन पिढीचे योगदान वाढायला हवे. तरुणांना शेतीकडे वळवा. आजच्या तरुणांनी शेती हा व्यवसाय म्हणून स्वीकारला हवा. स्टार्टअप, कृषी टेक आणि सेंद्रिय उत्पादनांमधून नवीन संधी निर्माण होऊ शकते. शेती ही मेहनतीची पण समाधान देणारी क्षेत्र आहे. शेती हे केवळ बियाणे टाकून नाही, ती एक विचारधारा आहे. ज्याला निसर्गात जगण्याचे त्याने शेतीकडे वळावे. शेतकऱ्याच्या घामात भारताचं भविष्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांना अभिवादन करूया. शुभ कृषी दिन.